छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती जी आहे ती मोठ्या थाटामाटात साजरी होते राज्यभरात देशभरात आणि पुण्यात सुद्धा अशाच प्रकारचा जल्लोषात जयंती साजरी होती। एक चिमुकला आहे त्याने एक बोर्ड जो आहे तो हातात घेतला आणि मी मोठा झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना वाचवेन असं त्याने संदेश जो आहे तो दिलेला आहे। पण तोपर्यंत ही महाराजांची संपदा जी आहे ती तुम्ही सांभाळून ठेवा माझ्यासाठी, एवढं करायचं केवळ असं लिहिलेलं आहे, एवढं करायचं केवळ आपल्या धर्मासाठी। एकूणच हा संदेश देणारा बोर्ड जो आहे तो तुमच्या मुलाने आता हातात पकडलेला, तुम्हाला नेमका काय संदेश द्यायचा आणि काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांचं गड किल्ल्यांचं जे संरक्षण केलं पाहिजे ते त्याचं व्हावं, कारण की पुढे जाऊन ह्या पिढीला सुद्धा ते गड किल्ले व्यवस्थित बघता यावे आणि त्यांना त्याचं संस्कृती जोपासली पाहिजे आपली जी महाराष्ट्राची, यासाठी दिलेला आहे संदेश आम्ही। नाव काय तुझं? शर्विल। आणि काय लिहिलंय तुझ्या बोर्डवर? गड वाचवायचा। तू कोणाची वेशभूषा केली आहे सत्ता? छत्रपती शिवाजी महाराजांची। आणि का केली आहेस तू ही वेशभूषा? तुला काय वाटतं महाराजांबद्दल? कोण होते महाराज? शिवाजी महाराज। बरं, त्याचे वडील सुद्धा आहेत आपल्यासोबत, तर काय सांगाल अशा प्रकारचा संदेश देणारा फलक जो आहे तो तुमच्या मुलाने हातात पकडलेला, काय संदेश द्यायचा आहे? हेच संदेश द्यायचा आहे की व्यवस्थित आपले पुढचे जे आहेत गड किल्ले आपले वाचले पाहिजेत आणि आपण जे आहेत संरक्षण केलं पाहिजे गड किल्ल्यांबद्दल, त्याच्यासाठीच हा संदेश आम्ही त्याच्यामार्फत देण्याचा प्रयत्न करतो। तर आपण पाहिलं तर आपले जे गड किल्ले आहेत त्यांचं संवर्धन करण्यासाठीचा संदेश देणारा हा फलक जो आहे तो हातात घेऊन हा मुलगा इथे उभा राहिलेला पाहायला मिळाला। पुण्याहून मुलायनपुरे, सिविक मिरर।